सह्याद्री सत्ता न्यूज, समस्या जनतेची, बातमी आमची। माढा रेल्वे स्टेशनला हुतात्मा आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा मिळण्यासाठी माढा लोकसभा खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलेले दिसून येत आहे। माढा रेल्वे स्टेशनला हुतात्मा आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसचा थांबा मिळावा यासाठी माढा शहर आणि परिसरातील प्रवाशांची अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारी मागणी नुकतीच काल रेल्वे प्रशासनाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक मुंबई यांनी सोलापूर रेल्वे प्रशासनाला पत्र काढून माढा येथे थांबा मिळणार असा आदेश पारित केला आहे। रिझर्वेशन काउंटर सुद्धा या निमित्ताने माढा रेल्वे स्टेशनला सुरू होणार आहे। गेल्या 5 वर्षांपासून माढा रेल्वे स्टेशनला हुतात्मा आणि सिद्धेश्वर एक्सप्रेसचा अपडाऊन थांबा मिळावा यासाठी परिसरातील विविध ग्रामपंचायतींनी आपले ठराव करून आणि माढा नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष ॲडव्होकेट मिनल साठे यांनी वेळोवेळी रेल्वे प्रशासनाला पत्रव्यवहार केला होता। प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष श्री संजय पाटील यांनी सुद्धा वेळोवेळी रेल्वे प्रशासन आणि खासदार यांना गाडी थांबा मिळण्यासाठी पत्रव्यवहार केला होता। गेल्या 5 वर्षात या मतदारसंघातून निवडून गेलेले खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सुद्धा वेळोवेळी परिसरातील लोकांना निवेदन दिली होती, परंतु त्यांनी पाठपुरावा केला नसल्यामुळेच या ठिकाणी थांबा मिळाला नव्हता। या मतदारसंघाचे नूतन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांना लोकांनी निवडणुकीत मागणी केली होती। त्यांनी लगेच निवडून येताच या मागणीचा रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून या ठिकाणी थांबा मिळवून दिला। त्याबद्दल माढा परिसरातील प्रवाशांकडून खासदारांचे कौतुक होताना दिसत आहे। सह्याद्री सत्ता न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तसेच www.sahyadrisata.com वेबसाईटला भेट द्या।